नमस्कार मंडळी, मी सुप्रिया गवस. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. हे बघा, मी आज बनवते अळूवडी. त्याच्यासाठी अळूची पानं आणलेली आहे, शिरा काढून वगैरे घेतलेले आहे. आपण आता ह्याच्यावर प्रत्येकावर लाटणी फिरून घ्यायचे, म्हणजे ह्या शिरा बसल्या जातात. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेले आहे. त्याच्यात आपण टाकणार आहे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ, थोडेसे तीळ टाकणार, एक चमचा चवीपुरतं मीठ टाकणार आहे, आणि हे आपण आगळ म्हणजे कोकमचा रस टाकणार आहे, म्हणजे खाज वगैरे येणार नाही त्यासाठी. आता आपण टाकणार आहे थोडंसं गरम मसाला, मिरची पावडर टाकणार आहे, थोडीशी हळद. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अळूवड्यासाठीचं बेटर मी तयार करून घेतलेलं आहे बघा. आता कुकरचा डबा घेतलेला आहे तेल लावून. आता आपण पानं पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ते धुवून देठ वगैरे काढून घेतलेलं आहे, शिरा वगैरे. आता आपण पानांना बेसन लावून घेणार आहे. याचा मी पानांना पीठ लावून घेते. बेटर जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही करायचं, मिडियम करायचं. आणि एक पान उलट एक पान सुलट असं ठेवायचं. आपल्याला ही लहान बारीक पान आहे, त्याच्यामुळे 4-5 पानं ठेवून आपण पीठ लावून द्यायचं. पातळ केलं तर ते पानातनं बाहेर पडणार, म्हणून जास्त पातळ नाही करायचे आपण. हे बघा, आता 4 ते 5 पानं लावलेली आहे मी. आता ह्याचा रोल आम्ही रोल करून घेणार आहे. हे साईडने असं दुमडून घ्यायचं, थोडंसं याला पीठ लावायचं आपण. आणि आता हे गोल अशी आपण रोल करून घ्यायचे. हे बंद करून घ्यायचं. झालं. आता असे सगळे बनवून घ्यायचे, नंतर वापरून घ्यायचे. हे बघा, असे आता रोल करून घेतलेले आहे मी. आता कुकरमध्ये ठेवून 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. कुकरची शिट्टी काढून ठेवायची आणि 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. अळूवडे वाफवून झालेले आहेत बघा. छान. तुम्हाला कुकरमध्ये वाफवायचे नसतील तर आपण चाळणीत पण वापरू शकतो. छान वाफवून झालेलं आहे. आता कट करून आपण फ्राय करायला घेऊ. हे आपल्या कट करून झालेलं आहे. कढई पण ठेवलेली आहे पण तापायला. आता आपण फ्राय करून घ्यायचे. आपल्या फ्राय झालेलं आहे बघा. आता काढून घेते. असेच सगळे फ्राय करून घ्यायचे आपल्याला. हे आपली अळूवडी तयार आहे बघा. भरपूर लेयर्स आलेले आहे. खुसखुशीत अशी कुरकुरीत अळूवडी तयार आहे बघा.